दिनांक 10/11/2024 रोजी सकाळच्या सुमारास बार्हे येथील रहिवासी सुनील राऊत यांच्या घराच्या पाठीमागचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात आरोपीने बेडरूममधील कपाटातील व देवघरातील संदुकामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 13,76,775 रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेलेला होता. सदर बाबत बार्हे पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी व बार्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखुंडे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माहिती घेतली असता सदर गुन्ह्यातील आरोपी हा नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार असल्याचे खात्रीशीररित्या समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने नाशिक शहरातील नांदूरनाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार नामे अरुण अंकुश दाभाडे वय 52 वर्ष यास ताब्यात घेतले. सदर आरोपीस विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने वरील घरफोडीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. त्याची 2 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर आरोपीचे कब्जातून वरील गुन्ह्यात चोरून नेलेले 168.250 ग्रॅम सुमारे 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये 4,11,775 व रोख रक्कम 2,80,635 असा एकूण 6,92,410 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, बार्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखुंडे तसेच स्थानिक गुन्हे शाखाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, नवनाथ स्थानप, पोलीस हवालदार किशोर खराटे, सचिन देसले, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, विनोद टिळे, हेमंत गरुड, मनोज सानप, योगिता काकड, ललिता शिरसाट तसेच अमोल गांगुर्डे, शैलेश गांगुर्डे, कुणाल वैष्णव, तृप्ती पवार, प्राजक्ता सोनवणे यांचे पथकाने वरील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.